नमस्कार, मी पत्रकार आफताब नजीर शेख, राहणार बोदेगाव, तालुका शेवगाव। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं म्हणजे की माझ्या मातोश्री त्यांची 8 दिवसांपूर्वी अशी सिच्युएशन होती की म्हणजे मी त्यांची त्यांना शुगर हा आजार होता। त्यांची शुगर साधारण 420च्या घरात गेलेली होती आणि आम्ही ती शुगर कमी होईल अशी माझी अपेक्षा सोडून दिली होती। पण साई माऊली हॉस्पिटल येथे मी 2 महिन्यापूर्वी वडिलांना घेऊन आलो होतो। 32 mm चा त्यांचा मुतखडा होता आणि आमच्या इथलच्या सर्व डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की इथं काय होणार नाही, तुम्हाला नगरमध्ये नाही म्हणे पुण्यामध्ये घेऊन जा। पण मी साई माऊली हॉस्पिटल येथे आलो। आईला आणि वडील तेव्हा होते। वडिलांचा 32 mm चा खडा जे की नगरमध्ये कोणी डॉक्टर हे करत नव्हते, म्हणजे आम्ही अपेक्षा सोडली होती। तो मुतखडा डॉक्टरांनी म्हणजे एकदम हे करून लेझर ऑपरेशनच्या माध्यमातून आज माझे वडील 100% त्यातून बरे झालेले आहेत आणि धोक्याच्या बाहेर आहेत। त्यानंतरच मला आईचं पण आम्हाला शुगरचा आजार असल्याचं त्यांना निष्पन्न झालं। मी 8 दिवसापूर्वी साई माऊली हॉस्पिटल येथे आलो असता। येथे आणल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं, माझे स्वतःच्या आलं की आईला सध्या ट्रीटमेंट हे आयसीयू मध्येच द्यावी लागतील आणि आयसीयू मध्ये टाकण्याचीच परिस्थिती होती। पण आईची मानसिकता नव्हती आयसीयू मध्ये राहण्याची। पण मी संतोष गीते सरांचे आभार मानतो की आयसीयू मध्ये टाकण्यासारखी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी म्हणजे माझ्या म्हणण्यावर, आईच्या म्हणण्यावर स्पेशल रूम मध्ये ट्रीटमेंट करून ते आईची तेव्हा शुगर होती 420 आणि आज आम्ही डिस्चार्ज घेतोय। मला आनंद वाटतो ही गोष्ट बोलताना की माझी आई आज धोक्याच्या बाहेर आहे आणि माझ्या आईची शुगर आज 155 वर आहे, म्हणजे रेग्युलर मध्ये आलेली आहे। तर मी याबद्दल विशेष म्हणजे डॉक्टर संतोष गीते आमचे आता खूप जवळचे मित्र झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांचा सर्व स्टाफ यांचे सर्वांचे मनस्वी आभार मानतो की त्यांनी माझी आई आणि वडील यांचे म्हणजे देवानंतर मी अल्लानंतर जर कोणाचे आभार मानेल तर ते फक्त साई माऊली हॉस्पिटलचे।